नमस्कार सर्वांना. बघा, जी रेसिपी किंवा हा जो पदार्थ आहे, तर तो बघितल्यानंतर लक्षात येतोय का तुमच्या, की हा काय असेल? गेस करा जरा थोडंसं. तर नवीन एक आज रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. माझा नवीन एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या ठिकाणी अंड्याचा एक नवीन पदार्थ आपण बनवतोय. त्यासाठी 2 अंडी घेतलेली आहेत. त्याचबरोबर लाल तिखट घेतलेलं आहे, सुहानाचा मटण मसाला घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आपल्याला इथं लागणार आहे. आणि त्याचबरोबर एक म्हणजे मोठी अशी थोडीशी वाटी आणि त्यावरती आपल्याला बटर पेपर लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर तर आपली ही जी वाटी आहे ना, तर ती थोडीशी ओली करून घ्यायची, की जेणेकरून आपण घेतलेला जो बटर पेपर आहे, तर तो बटर पेपर व्यवस्थित असा त्या वाटीमध्ये फिक्स होईल, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तो लागला पाहिजे. त्यानंतर आपल्याला आपण जी घेतलेली अंडी आहेत, तर ती अंडी याच्यामध्ये आपल्याला फोडून घ्यायची आहेत. आता पूर्णतः वेगळी आणि नवीन ही रेसिपी आहे. तुम्ही करून पाहिलेली नसेल आणि खरं सांगते चवीला खूप छान लागते. अगदी तेच साहित्य पण तरीसुद्धा थोडंसं बनवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळं चव याची खूप छान येते. नेहमी तर आपण अंड्याची पोळी म्हणा किंवा ऑमलेट असेल किंवा अंड्याचं हे करतो आपण, रस्सा भाजी करतो, तर त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं पण चव छान येते. तर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं त्याच्यानुसार तुम्ही तिखट त्याच्यामध्ये घालू शकता. मी या ठिकाणी 1 चिमूटभर लाल तिखट घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे सुहानाचा मटण मसाला. तर तो सुद्धा अगदी चिमूटभर घातला तरी पुरेसा आहे आणि तुम्हाला अगदी झणझणीत हवं असेल तर आणखी थोडंसं तुम्ही वाढवू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये वरून घालायची आहे अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. याच्यामुळं आणखी त्याची चव एन्हान्स होण्यासाठी मदत होते. त्यानंतर या ठिकाणी गॅसवरती मी एक पातेलं ठेवले. पातेल्यामध्ये पाणी ठेवले. पाणी चांगलं उकळलं की त्याच्यावरती अशी चाळणी ठेवून घ्यायची आणि त्यावरती ही वाटी ठेवायची आहे आणि त्या वाटीवरती एक प्लेट ठेवायचे, म्हणजे या अंड्याला काय होईल तर चांगली वाफ बसण्यासाठी मदत होईल. आणि साधारणतः 15 ते 20 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर 15 मिनटानंतर मी हे चेक करते. तर बघू शकताय वाफ असल्यामुळं थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्हाला. आता आणखी एकदा तुम्हाला मी झूम करून दाखवते. तर मस्त असं अंडं आपलं या ठिकाणी त्याला वाफ बसलेली, अंडं छान असं शिजलेलं आहे. आता हे चेक करण्यासाठी तुम्ही चाकू वगैरे घालून सुद्धा चेक करू शकता. पण 15 ते 20 मिनटामध्ये हे अंडं बनवून तयार होतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं. आता लगेचच हे काढायचं नाही आहे. जर लगेच तुम्ही काढायला गेलात तर काय होतं की अंडं तसं चिकटून राहतं आपल्या बटर पेपरला. तर ते थोडंसं थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर अगदी या बटर पेपरपासून ते वेगळं होण्यासाठी मदत होते. सहजरित्या वेगळं होतं, चिकटून वगैरे बसत नाही. आता अंडं पूर्ण असं थंड झालेलं आहे आणि आता आपण अलगद असा आपला हा बटर पेपर काढून घ्यायचा आहे. खूप छान रेसिपी आहे. याला आपण अंडा सँडविच म्हणू शकतो. हे डायरेक्ट जरी खाल्लं ना तरीसुद्धा खूप छान लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं चीजसुद्धा घालू शकता आणि नाही घातलं तरीसुद्धा अजून हेल्दीच आहे. असं काही घालायलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. हवं असेल तर अगदी बारीक चॉप केलेला कांदासुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. मी असं जास्त काही म्हणजे मेहनत घेतलेली नाही. अगदी थोडक्यात ही रेसिपी बनवलेली आहे. थोडक्यात हा पदार्थ बनवलेला आहे आणि बघू शकता किती सहजरित्या हे अंडं आपलं बटर पेपरपासून वेगळं झालेलं आहे आणि मस्त असं अंडा सँडविच इथं बनवून तयार झालेलं आहे. याच्यामध्ये कोणतंही ब्रेड आपण वापरलेलं नाही आहे. हवं असेल तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरी चालेल. नंतर भेटूयात नवीन रेसिपीसह. चलो बाय.